नमस्कार, गणेश व्लॉग्स मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींचा जो जूनचा हप्ता थकलेला आहे त्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच सर्व नोकर भरती, सर्व शेती संबंधित योजना, या सर्व नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण प्रथम या चॅनलवर आला असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही चुकीची माहिती या व्हिडिओतून भेटणार नाही आणि तुमचा कोणताही गैरसमज हा लाडक्या बहिणींच्या जूनच्या हप्त्याबद्दल होणार नाही। व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया। लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी सुरू झालेली राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली आणि या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत। तर ही योजना आता गेल्या वर्षी म्हणजे जवळ आता 1 वर्ष या योजनेला होत आहे आणि या योजनेचा आता जवळजवळ 12वा हप्ता हा आपल्याला मिळणार आहे। कारण आतापर्यंत 11 हप्ते मिळालेले आहेत। तर आतापर्यंत योजनेच्या पात्र महिलांना एकूण 11 हप्ते देण्यात आले आहेत। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 2025 या कालावधीत एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। आणि आता लाडक्या बहिणींच्या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत। मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाल्यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी येणार याच्याबद्दल बऱ्याच माता भगिनींना प्रश्न पडलेला आहे की जूनचा हप्ता आता जुलैमध्ये येणार की जून मध्येच, कारण जून महिना आता संपण्यासाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत। मग आपण व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की महिलांना जो विषय आता सध्या चर्चेत आहे, लाडक्या बहिणींचा हप्ता कधी येणार याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण देत आहोत। जमा होण्याची अपेक्षा सर्वांना आहे जून मध्येच, परंतु याच्यावर जे प्रश्न उपस्थित होत आहेत ते म्हणजे मध्यंतरी जून महिन्याचा हप्ता हा जून महिन्यातच जमा केला जाईल असे म्हटले जात होते। मात्र आता जून महिना संपण्यास फक्त 2 दिवस बाकी आहेत। ज्याप्रमाणे आपण सांगितले, जून महिन्याच्या 12व्या हप्त्याबाबत अजूनही सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही। यामुळे जूनचा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार याबाबत सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत। भरपूर सोशल मीडियावर याबद्दल विचारणा केली जात आहेत। कमेंट मधून महिला माता भगिनी प्रश्न विचारत आहेत की आमचा जूनचा हप्ता कधी येणार, का आता जून महिना संपल्यात जमा आहे। तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की भेटून जाईल। कारण हा व्हिडिओ त्यासाठीच बनवलेला आहे की सर्व माता भगिनींना त्यांचा लाडक्या बहिणीच्या हप्त्याबद्दलचा प्रश्न समजून जाईल। आता इथे आपण असं सांगत आहे, ज्यावेळेस 11वा हप्ता हा जून मध्ये आला, जूनच्या सुरुवातीला, आणि जूनचा हप्ता आता हा जुलैमध्ये येणार की जूनचा हप्ता आणि जुलैचा हप्ता हा एकत्र येणार याच्याबद्दल बऱ्याच महिलांमध्ये संभ्रम तयार आहे। कारण आता पंढरीची वारी चालू आहे आणि जी आता येणारी, आता मी याच्यामध्ये पुढे काय आहे ते मी तुम्हाला आताच सांगतो। जून आणि जुलैचा हप्ता आपल्याला एकत्र येण्याचे चान्सेस खूप आहेत आणि ते का आहेत तर आपण तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की नक्की ऍक्च्युली हप्ता आपल्याला कधी येणार आहे आणि तो फक्त जूनचा येणार की जुलैचा येणार याच्याबद्दल सविस्तर माझ्या व्हिडिओमध्ये पुढे दिले आहे आपण। तर त्याच्यामध्ये आपण आता असं आणि महत्वाची गोष्ट ही की सर्व योजना, नोकर भरती, व्यवसाय या सर्व माहितीसाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, विसरू नका। आपल्या नातेवाईकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा। या दिवशी जमा होणार जून आणि जुलै महिन्याचा हप्ता। रिपोर्टनुसार जून महिना संपण्यास फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि यामुळे जून महिन्याचा 12वा हप्ता जुलै महिन्यात दिला जाऊ शकतो। ज्याप्रमाणे मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीला महिलांच्या खात्यात जमा झाला, त्याचप्रमाणे जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा जुलै महिन्यातच महिलांच्या खात्यात जमा होणार अशा खूप महिलांच्या डोक्यात विचार आहे की हा हप्ता जुलैच्या सुरुवातीला जमा होणार, परंतु फक्त जूनचाच हप्ता जमा होणार की जुलैचा पण याच्याबद्दल अजूनही कोणती माहिती आली नाही। परंतु आपण या व्हिडिओमध्ये, आणि ही व्हिडिओ पाहिल्यावर चॅनल सबस्क्राईब का करा म्हणतो, कारण आपण नवीन एक माता भगिनींसाठी, लाडक्या बहिणींसाठी 1 लाख रुपये बिनव्याजी भेटणार आहेत। तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये भेटणार आहेत याची सविस्तर माहिती आपण नवीन व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी सुद्धा नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या महिलांना 1 लाख रुपयाची योजना पाहिजे असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती घ्यायची, मी त्याबद्दल आम्ही व्हिडिओ बनवू। कारण आपल्यापर्यंत जी माहिती दिली जाते ती खरी माहिती देत आहे, कोणत्या महिलांना आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 1 लाख रुपये भेटणार आहेत। कारण आता बऱ्यापैकी लाडक्या बहिणीमधून बऱ्याच महिलांचे अर्ज हे कॅन्सल केले जात आहेत,
म्हणजे त्यांचे आर्थिक उत्पन्न हे जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे, त्या महिलांचं अर्ज हे लाडक्या बहिणीमधून अपात्र केले जात आहे. त्या महिलांना 1,00,000 रुपयाची योजना आहे का? तर नाही. ज्या महिलांना आता दर महिन्याला 1,500 रुपये येत आहेत त्या महिलांसाठी ही 1,00,000 रुपयाची योजना आहे. तर ती योजना काय आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती मी पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त कमेंट कोणत्या योजनेबद्दल तुम्ही मला माहिती विचार, जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन भेटेल आणि व्हिडिओ जेवढी जास्तीत जास्त लाईक करताल तेवढं आपण त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती आपल्याला देऊ आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपण नवीन माहिती येणार आहे ते आपल्याला प्रथम आपल्या चॅनलद्वारे आपल्याला भेटून जाईल. तर पण यावेळी डबल हप्त्याचा लाभ मिळू शकतो, म्हणजे जून आणि जुलै 2000 हप्त्याचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आता इथे तुम्ही पाहतात की आषाढी एकादशीला हप्ता जमा होण्याची शक्यता आहे असं बऱ्याच मीडियाद्वारे आपल्याला सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा 12वा आणि 13वा हप्ता जुलै महिन्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होऊ शकतो, म्हणजेच महिलांना एकाच वेळी 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. परंतु या संदर्भात अधिकृत माहिती नाही, कोणतीही सरकारने जी.आर वगैरे काढलेला नाही, परंतु सोशल मीडियाच्या बातम्या सुद्धा ह्या खऱ्या ठरतात. आता पण तुम्हाला अनुभव आलेला असेल. तर काय म्हणत आहेत की हप्ता कधी जमा होणार, कधी जमा होणार? जून आणि जुलैचा हप्ता. सोशल मीडियावर काय चर्चा चालू आहे? खरं तर जून आणि जुलै या 2 महिन्यांचे हा पैसे सोबतच जमा होणार या संदर्भात कोणतीच माहिती हाती आली नसली तरी सुद्धा सोशल मीडियावर या संदर्भात जी माहिती येत आहे तुम्ही पाहिले असाल, काही न्यूज चॅनलवाले सुद्धा याबद्दल माहिती देत आहेत की आता पंढरीची वारी चालू आहे, महाराष्ट्रीय भाविक भक्त सर्व पांडुरंगाच्या भेटीसाठी वारीला गेले आहेत. तर सरकार सुद्धा त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या आषाढी एकादश म्हणजेच जुलैच्या 6 तारखेला लाडक्या बहिणींच्या सर्व खात्यामध्ये, सर्व म्हणजे ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये आषाढी एकादशीला हप्ता जमा होणार अशी 90% शक्यता आहे. कारण सरकारने अजून काही डिक्लेअर केलेलं नसलं तरी सुद्धा आषाढी एकादशीला महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होण्याचे चान्सेस खूप आहेत. कारण एकादशीचा मुहूर्त आणि जूनचा राहिलेला हप्ता आणि जुलै महिना, तर आणि आता सध्या 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे या योजनेला, त्यामुळे दाट शक्यता आहे आषाढी एकादशीला महिलांच्या खात्यात पैसे येण्याचे आणि दोन्ही हप्त्याचे एक नव्हे तर 3,000 लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून जेवढे नवीन योजना असतील, सरकारी योजना, पशुपालन योजना, नवीन अपडेट, या सर्व अपडेट आपल्याला एकत्र या चॅनलवर दिल्या जातील आणि सविस्तर भाषेमध्ये आपल्याला समजून सांगितलं जाईल. काही भरतींचे फॉर्म असतात ते फॉर्म कसे भरायचे, याबद्दल कोणत्या योजनेचे फॉर्म कसे भरायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. नक्की चॅनलला